मित्रांनो नमस्कार. संकल्प वर्धेचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे प्रथमतः सहर्ष स्वागत. मित्रांनो, जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी आपला चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या. कारण मित्रांनो, आपण टेस्ट सिरीज ही कंटिन्यू चालवलेली आहे आतापर्यंत आणि महत्त्वाचे प्रश्न आपण या सिरीजमध्ये घेतलेले आहेत. त्यामुळे तुमचा कोणताच प्रश्न मिस होऊन देऊ नका आणि आधीचे आपले व्हिडिओही व्यवस्थित असे पाहून घ्या. मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालवता आज आपण प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघा, मेंदूचा अभ्यास न्यूरोलॉजी तर रक्ताचा अभ्यास प्रश्नचिन्ह. तर मित्रांनो, मेंदूचा अभ्यास न्यूरोलॉजी मध्ये येतो तर रक्ताचा अभ्यास कशामध्ये येतो? ऑप्शन बघा, हेमॅटोलॉजी, सायटोलॉजी, एनाटॉमी, मायोलॉजी. तर मित्रांनो, रक्ताचा अभ्यास हेमॅटोलॉजी. रक्ताचा अभ्यास कशामध्ये, रक्ताच्या अभ्यासाला काय म्हणतात तर हेमॅटोलॉजी. दुसरा प्रश्न बघा, उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? उस्मानाबाद जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? ऑप्शन बघा 8, 9, 7 आणि 11. तर धाराशिव जिल्ह्यात एकूण 8 तालुके आहेत. किती तालुके आहेत तर 8 तालुके आहेत. तिसरा प्रश्न बघा, रोग प्रतिकार शक्ती निर्माण करण्यास टिंबटिंब जीवनसत्व मदत करते. रोग प्रतिकार शक्ती निर्माण करण्यास कोणते जीवनसत्व मदत करत असते? ऑप्शन बघा ई, ड, क आणि अ. तर रोग प्रतिकार शक्ती निर्माण करण्यासाठी ई जीवनसत्व मदत करते. कोणते जीवनसत्व मदत करते तर ई जीवनसत्व. चौथा प्रश्न बघा, बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातील टिंबटिंब येथे 17 डिसेंबर 1942 रोजी जातीय सरकार अस्तित्वात आले होते. ऑप्शन बघा, दिनजापूर, तामलुक, बंकुरा आणि बीरभूम. मित्रांनो, तामलुक या ठिकाणी बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातील तामलुक येथे 17 डिसेंबर 1942 रोजी जातीय सरकार अस्तित्वात आले होते. कोणत्या ठिकाणी तर तामलुक. पाचवा प्रश्न बघा, सुती वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध असलेली शहरे पर्यायातून निवडायची आहेत. आता सुती वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध असलेली शहरे कोणती? ऑप्शन बघा, इचलकरंजी, मुंबई, मालेगाव आणि दिलेले सर्व. तर दिलेले सर्व जे आहेत ते सुती वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध असलेली शहरे आहेत. मग कोणते कोणते? इचलकरंजी, मुंबई आणि मालेगाव. त्यामुळे आपले ऑप्शन नंबर 4 हे योग्य राहणार आहे. सहावा प्रश्न बघून घ्या, मवाळ व जहाल यांच्यातील मतभेदांचा मुख्य मुद्दा कोणता होता? मवाळ आणि जहाल यांच्यातील मतभेदांचा मुख्य मुद्दा कोणता होता? ऑप्शन बघा, राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी स्वराज्य, अखिल भारतीय पातळीवर बहिष्कारांचा राजकीय अस्त्र म्हणून उपयोग करणे. मित्रांनो, मवाळ आणि जहाल यांच्यातील मतभेदाचा मुख्य मुद्दा जो होता तो स्वराज्य होता. कोणता मुख्य मुद्दा होता तर स्वराज्य हा मुख्य मुद्दा होता. सातवा प्रश्न बघा, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान. आता स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान कोणते आहे? ऑप्शन बघा, येवला नाशिक जिल्ह्यात, नांदगाव नाशिक जिल्ह्यात, देवळा नाशिक जिल्ह्यात आणि भगूर नाशिक जिल्ह्यात. तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान जे आहे ते भगूर हे गाव आहे आणि ते नाशिक जिल्ह्यातील गाव आहे. आठवा प्रश्न बघा, महसूल विभागातील अव्वल कारकून ह्या हुद्द्यातील अव्वल शब्दाचा अर्थ काय सांगता येईल? अव्वल शब्दाचा अर्थ काय सांगता येईल? ऑप्शन बघा, प्रमुख, उप, दुय्यम यापैकी नाही. मित्रांनो, याचे उत्तर राहील प्रमुख. अव्वल या शब्दाचा अर्थ काय येईल तर प्रमुख येईल. नवा प्रश्न बघा, पंचायत समितीच्या दोन सभांमध्ये किती महिन्यांपेक्षा जास्त कालावधी असता कामा नये? म्हणजे ऑप्शन बघा, 4 महिने, 2 महिने, 3 महिने आणि 1 महिना. तर मित्रांनो, याचे उत्तर येईल 1 महिना. 1 महिना, 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी असता कामा नये. 10वा प्रश्न बघून घ्या, गाव रस्ता समितीचा सदस्य सचिव कोण असतो? गाव रस्ता सदस्य समितीचा सचिव कोण असतो? ऑप्शन बघा, यापैकी नाही. बीट जामदार, तलाठी आणि मंडळ अधिकारी. मित्रांनो, तलाठी हा गाव रस्ता समितीचा सदस्य सचिव असतो. कोण असतो तर तो तलाठी असतो. प्रश्न बघा, जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा कालावधी किती वर्षाचा असतो? जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या पदाचा कालावधी किती वर्षांचा असतो? ऑप्शन बघा, 2.5 वर्षांचा, 3.5 वर्षांचा, 5 वर्षांचा आणि 1.5 वर्षाचा. मित्रांनो, 2.5 वर्षाचा कालावधी असतो. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या पदाचा कालावधी किती असतो तर 2.5 वर्षांचा कालावधी असतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 आपले बरोबर येणार आहे. 12वा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता जालना जिल्ह्यातील तालुका नाही? जालना जिल्ह्यातील तालुका कोणता नाही? ऑप्शन बघा, वसमत, मंठा, जाफराबाद आणि परतूर. मित्रांनो, वसमत हा जो तालुका आहे तो जालना जिल्ह्यातील तालुका नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर राहणार आहे.
13वा प्रश्न बघा, अकबराच्या दरबारातील दसवंत आणि बसवन या व्यक्ती पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? ऑप्शन बघा, चित्रकला, गायन, संगीत आणि नृत्य. मित्रांनो, अकबराच्या दरबारातील दसवंत आणि बसवन ह्या व्यक्ती चित्रकला या क्षेत्राशी संबंधित आहेत. कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर चित्रकला. 14वा प्रश्न बघा, अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात आहे? अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद घटनेच्या कोणत्या कलमामध्ये आहे? ऑप्शन बघा, 16, 14, 17 आणि 15. मित्रांनो, 17 या कलमात आहे. कोणत्या कलमात आहे? तर 17व्या कलमात आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर राहणार आहे. 15वा प्रश्न बघा, आरटीआय म्हणजे काय? आरटीआय म्हणजे काय? मग आरटीआय चे विस्तारित रूप सांगा. ऑप्शन बघा, राईट टू वर्ड इन्व्हेस्टमेंट, राईट टू इन्फॉर्मेशन, राईट टू इन्स्टिट्यूट. तर मित्रांनो, आरटीआय म्हणजे काय? तर राईट टू इन्फॉर्मेशन, राईट टू इन्फॉर्मेशन. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 आपले योग्य राहणार आहे. 16वा प्रश्न बघा, राजा राममोहन रॉय यांनी आत्मीय सभेची स्थापना कोठे केली? आता राजा राममोहन रॉय यांनी आत्मीय सभेची स्थापना केली, पण ती कोठे केली? ऑप्शन बघा, कोलकाता, मुंबई, कर्नाटक आणि पंजाब. मित्रांनो, कोलकाता या ठिकाणी आत्मीय सभेची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी केलेली आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 आपले योग्य राहणार आहे. 17 प्रश्न बघा, 1866 मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना टिंबटिंब येथे करण्यात आली. 1866 मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना टिंबटिंब येथे करण्यात आली. मग कुठे करण्यात आली होती? ऑप्शन बघा, कोलकाता, लंडन, मद्रास आणि मुंबई. मित्रांनो, लंडन या ठिकाणी 1866 मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना करण्यात आली होती. ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर राहणार आहे. 18वा प्रश्न बघा, योग्य विधान निवडा. आता दिलेले 4 पैकी एक योग्य आहे ते निवडायचे आहे. ऑप्शन बघून घ्या. महाधिवक्ताची बडतर्फी मुख्यमंत्री करू शकतात. महान्यायवादीची नेमणूक राज्यपालाद्वारे केली जाते. महान्यायवादी भारतातील कोणत्याही न्यायालयात आपले कार्य पार पाडण्यासाठी हजर राहू शकतो. सर्व विधाने योग्य आहेत. तर मित्रांनो, यापैकी ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर राहणार आहे. मग ते काय आहे बघून घ्या. महान्यायवादी भारतातील कोणत्याही न्यायालयात आपले कार्य पार पाडण्यासाठी हजर राहू शकतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर राहणार आहे. 19वा प्रश्न बघा, पालिकेचा अर्थसंकल्प कोण तयार करतो? नगरपालिकेचा अर्थसंकल्प कोण तयार करतो? ऑप्शन बघा, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी आणि नगराध्यक्ष. मित्रांनो, नगरपालिकेचा अर्थसंकल्प कोण तयार करतो? तर तो असतो मुख्याधिकारी. हा नगरपालिकेचा अर्थसंकल्प तयार करत असतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर राहणार आहे. 20वा प्रश्न बघा, परभणी जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे? आता परभणी जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे? ऑप्शन बघा, हिंगोली, औरंगाबाद, जालना आणि लातूर. तर परभणी जिल्ह्याच्या दक्षिणेला लातूर जिल्हा आहे. कोणता जिल्हा आहे परभणी जिल्ह्याच्या दक्षिणेला? तर लातूर जिल्हा आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचे योग्य राहणार आहे. मित्रांनो, आजचे होते 20 प्रश्न. ते कसे वाटले ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी आपला चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या आधीचे व्हिडिओही व्यवस्थित पाहून घ्या. मित्रांनो, भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.